नमस्कार, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आज आहे वार शनिवार आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज थोडा उठायलाच उशीर झालेला आहे कारण हर्षदला स्कूलला सुट्टी आहे, त्याचा आज पेपर नाही आहे आणि त्याची जी ट्यूशन आहे तीसुद्धा उशीर आहे, म्हणजे आज दुपारी आहे. मी उपास वगैरे नाही करत, परंतु ह्या दिवशी नॉनव्हेज अजिबात खाणं होत नाही. मेन म्हणजे हर्षदचे थोडेसे हाल होतात, बाजूलाच बसलाय. सो त्याचे थोडेसे हाल होतात कारण तो एकतर अट्टल नॉनव्हेज खाणारा आणि असे जेव्हा म्हणजे नॉनव्हेज त्याला खायला मिळत नाही ना, काहीच नाही, म्हणजे ऑमलेटसुद्धा त्याला खायला मिळत नाही, त्याला थोडंसं त्रास होतो. परंतु ठीक आहे, काही काही भाज्या तो खातो. मग आजच्या दिवशी त्याच्या आवडीची काहीतरी भाजी बनवणार आहे आणि आता सकाळी नाश्त्यामध्ये साबुदाणा वडा बनवणार आहे आणि आज दुपारी जेवणात काय बनवणार आहे ते मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर आता बटाटे उकडायला ठेवते. रात्रीच साबुदाणे भिजत घातलेले होते आणि शेंगदाण्याचं कूट पण तयार आहे. तर व्हिडिओ अपलोडिंगला लावलेला आहे. रात्री खूप उशीर झाला आणि व्हिडिओ अपलोड होत नव्हता, माहीत नाही काही प्रॉब्लेम आहे. सो त्याच्यामुळे आत्ता व्हिडिओ अपलोडिंगला लावलेला आहे. तर आता जाते किचनमध्ये आणि साबुदाणा वड्याची तयारी करते आणि मग नाश्ता करतो आणि मी त्यानंतर तुम्हाला भेटते. तर आता माझी तयारी झालेली आहे आणि मी आता चाललेली आहे देवळामध्ये. आणि सकाळचा जो नाश्ता होता आमचा आज, म्हणजे आज आम्ही साबुदाणे वडे केलेले होते कारण मिस्टरांचा उपास होता, बाकी तर कोणाचा उपास नाही आहे, तर त्याच्यामुळे साबुदाणे वडे केलेले होते. सो ते नाश्ता झालेला आहे. तुम्हाला दाखवते आज जेवणामध्ये आम्ही, म्हणजे मी आणि हर्षित दुपारी जेवणार आहोत. माझा आणि हर्षितचा तर उपास नाही आहे. आता हर्षित बसलेला आहे अभ्यास करण्यासाठी कारण आता आज आणि उद्या तर सुट्टी आहे, परवा पेपर आहे त्याचा. सो तुम्हाला दाखवते की आज दुपारच्या जेवणामध्ये व्हेजमध्ये काय बनवलेलं आहे ते. आज बनवलेलं आहे मटार आणि बटाट्याची इथे भाजी बनवलेली आहे कारण अजूनही सीझन आहे मटार बटाट्याचा. आणि इथे बनवले आहे नवलकोल म्हणजे अल्कोल, जे काल मी बाजारातून आणलेले होते. तर ह्या 2 भाज्या बनवलेल्या आहेत आणि त्याच्याशिवाय आज पोळ्या बनवलेल्या आहेत. भात वगैरे आत्ता नाही बनवणार, संध्याकाळच्या टायमाला भात बनवेन. सगळ्यांनी मस्तपैकी साबुदाणे वडे आणि चटणी हा नाश्ता केलेला आहे आणि आता मी चाललेली आहे देवळामध्ये. काल मी जेव्हा जांभळीला गेलेली होती ना, तर तेव्हा तिकडनं येताना मी फ्रीजमध्ये ठेवले आणलेले होते, फुलं आणलेली होती आणि त्याच्याशिवाय जी बेल आहे तो आणलेला होता. तर आता मी देवळात जाते. जाताना दूधसुद्धा घेईन, दुधाची पिशवी मी जाताना घेईन, ताट वगैरे सगळं इकडनंच मी घेऊन जाणार आहे. तर आता मंदिरात जाते देवाच्या दर्शनासाठी आणि तिथे गेल्यानंतर मग तुम्हाला भेटते. तर आता मी माझ्या जुन्या बिल्डिंगमध्ये आलेली आहे आणि मी आता चाललेली आहे आमच्या शंकराच्या मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी. घरात ना आवरून येईपर्यंत थोडासा उशीर झालाय, पण आता जाते मंदिरामध्ये. हे आहे आमच्या बिल्डिंगमधलं शंकराचं मंदिर. जय हो शंकरा आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला। तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा, त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा। नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था, ये जग रहे या ना रहे। तर मी माझ्या जुन्या घरी आता आलेली होती आणि तिथे आल्यानंतर जे आमचं शंकराचं मंदिर आहे तिथे मी दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि आता घरी जाते कारण आता घड्याळात वाजलेला आहे 12:30 झालेले आहेत. घड्याळात 12:30 पावणे 1 मिनिट 12:59 एक्झॅक्टली झालेले आहे. 12:59 मला वाटलं 12:30 झालेले आहेत.
खूप गरम व्हायला लागलेले, गरमीचे दिवस एवढे वाढले आहेत ना. सो आता घरी जाते. हर्षित पण आता थोड्या वेळाने ट्युशनला जाईल आणि एक 4-4:30ला मी सुद्धा एका मंदिरात जाणार आहे, मी आणि काका काकू. सो आज कोणत्या आम्ही मंदिरात जाणार आहोत ते तुम्हाला मी दाखवते. आधी घरी जाते, सगळ्यांना जेवायला वाटते. मला पण आता खूप भूक लागलेली आहे, कारण सकाळी फक्त 2 साबुदाणे वडे खाल्लेले आहेत आणि त्यानंतर मी इथे आलेली आहे. इथे आल्यानंतर ना इतकी लोकं भेटतात ना जुनी, मग त्यांच्याशी गप्पा मारण्यात खूप वेळ निघून गेलेला आहे. इथे आल्यानंतर असंच होतं की जी जुनी माणसं आहेत ती सगळी भेटतात मला, आणि मग त्याच्यामुळे खूप वेळ निघून गेलेला आहे. आता घरी जाते आणि सगळ्यांना आधी जेवण वाढते, कारण सगळ्यांना खूप भूक लागलेली आहे. आणि त्यानंतर दुपारी आज आम्ही ज्या मंदिरात जाणार आहोत ते मंदिरसुद्धा तुम्हाला दाखवते. तर चला निघते आधी घरी जायला. मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी घरी आली आणि घरी आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर हर्षितचं पहिले होतं की मम्मा आज मी घरी आहे तर माझ्यासाठी काहीतरी वेगळं बनव. तर त्याला म्हटलं अरे मी आत्ता डाळ बनवते आहे आणि जिरा राईस बनवते, कारण सकाळीच मी मटार बटाट्याची भाजी आणि अल्कोलची भाजी चपाती हे एवढं सगळं बनवलेलं होतं, कारण साबुदाणे वडेसुद्धा खूप हेवी झालेलं जेवण. पण त्याचं म्हणणं होतं की नाही आज पूर्ण जेवण बनव. मग मी भात, जिरा राईस आणि दाल फ्राय बनवला. आणि त्याच्यानंतर त्याचं म्हणणं होतं की मम्मा बरेच दिवस झाले आहेत तू भजी बनवलेली नाहीस, तर मी बटाटा भजी बनवली आल्यानंतर पटकन, आणि त्याच्यानंतर मिरचीसुद्धा फ्राय केली. सो मी आता जेवायला बसली आहे. तुम्हाला दाखवते की मी जेवणात आता काय काय जेवणार आहे ते, कारण जेव्हा मुलांची मांग असते ना, म्हणजे हर्षित आमचा मांगीला आलाय खाण्याच्या बाबतीत, तर खूप मांगीला आलाय. त्याला माझ्यासारखंच वेगवेगळं व्हरायटी, वेगवेगळ्या गोष्टी खायला खूप आवडतात. तर मी म्हटलं जाऊ दे की आज त्याची इच्छा आहे की बऱ्याच दिवसानंतर त्याला भजी खायची त्याने, आणि सहसा तो तेलकट पदार्थ मला सांगत नाही करायला, परंतु आज त्याच्या सांगण्यानुसार बटाटा भजी आणि मिरची भजी केलेली आहे. सो तुम्हाला मी दाखवते की आज दुपारच्या जेवणात काय काय आहे ते. तर हे आहे दुपारच्या जेवणाचं ताट. त्याच्यामध्ये आहे मी जिरा राईस बनवलेला आहे आणि इथे दाल फ्राय आहे. कांदा, आता गरमी चालू झालेली आहे त्याच्यामुळे रोज दुपारी मी कांदा मात्र जेवणामध्ये घेते. हे आहे मटार बटाट्याची भाजी आणि ही आहे अल्कोलची भाजी, म्हणजे नवलकोलची भाजी. त्याच्यानंतर हे मी बटाट्याची भजी फ्राय केलेली आहे आणि त्याच्याबरोबर घेतलेली आहे मिरची, आणि इथे मी अजून एक साधी जी मिरची असते ना आपली हिरवीवाली तीसुद्धा मी घेतलेली आहे. सो असं आहे दुपारचा आजचा लंच. सो आता मी हा लंच सर्व संपवते आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटते. तर आता माझी तयारी झालेली आहे आणि मी दुपारी आता ज्या काल भाज्या बाजारात आणलेल्या होत्या त्या सर्व साफ करून व्यवस्थित त्या कंटेनरमध्ये ठेवून व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत फ्रीजमध्ये. आणि आता मी रेडी झालेली आहे आणि मी आताच काकांना फोन केला की मी निघते आहे इकडनं. सो आता इकडनं निघून मी त्यांना त्यांच्या घराच्या इथे पिकअप करणार आहे आणि त्यानंतर मी जाणार आहे आता स्वामींच्या मंदिरात. आम्ही तिघंसुद्धा स्वामींच्या मंदिरात जाण्याचं आमचं कधीपासून डिसाईड होतं, पण म्हणतात ना एखाद्या गोष्टीचा जो योग असतो तो जेव्हा येणार आहे तेव्हाच तो यायचा असतो. आम्ही बऱ्याच वेळा ठरवत होतो की आपण जाऊया स्वामींच्या मंदिरामध्ये, परंतु ते काही जाणं होत नव्हतं. तो योग आज मात्र आलेला आहे. तर निघते आता मी जाण्यासाठी. हर्षितसुद्धा ट्युशनला गेलेला आहे. सो तो आता खूप उशिरा येईल, तो 7-1 वाजेपर्यंत येईल. तोपर्यंत माझं स्वामींचं जे दर्शन आहे घेण्यासाठी मी चाललेली आहे ते सुद्धा घेऊन होईल. चला तर मग तुम्हालासुद्धा घेऊन जाते त्या स्वामींच्या दर्शनासाठी. तर आम्ही आता पोचलेलो आहे स्वामींच्या मठामध्ये. आज तिथे कार्यक्रमसुद्धा आहे, तशी गर्दी आहे भरपूर. सो तुम्हाला दाखवते. खूप छान वाटतं, येण्याचा रस्तासुद्धा खूप छान आहे. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्.
ओम ज्योतिर्यज्ञेन कल्पतां कुं स्वाहा ओम स्वयज्ञेन कल्पतां कुं स्वाहा ओम पुरुषयज्ञेन कल्पतां कुं स्वाहा ओम यज्ञो यज्ञेन कल्पतां कुं स्वाहा ओम आयुर्यज्ञेन कल्पतां कुं स्वाहा ओम प्राणो यज्ञेन कल्पतां कुं स्वाहा ओम अपानो यज्ञेन कल्पतां कुं स्वाहा ओम यानो यज्ञेन कल्पतां कुं स्वाहा ओम उदानो यज्ञेन कल्पतां कुं स्वाहा। तर आताच आम्ही मंदिरातनं दर्शन घेतलेलं आहे, परंतु खूप सारा व्हिडिओ नाही तिथे बनवायला मिळाला, कारण आज तिथे त्यांची पूजा आहे, सो त्याच्यामुळे खूप काही शूट नाही करायला मिळालं. परंतु स्वामींचं खूप छान असं दर्शन आम्हाला झालं. आणि आता आम्ही इथे समोर औदुंबराचं झाड आहे, त्या औदुंबराच्या झाडाला आता फेरी मारायला चाललेलो आहोत. आणि इकडचा जो निसर्ग आहे खरंच खूप छान आहे. मी ह्याच्या आधी आलेली ना तेव्हा खूप शांतता आहे. आज त्यांचा जाप वगैरे आहे त्याच्यामुळे एवढा आवाज आहे, परंतु एरवी जर तुम्ही आलात ना तर खूप शांतता असते इथे. मी एकदा जेव्हा आले तेव्हा दुपारची वेळ होती, त्यामुळे खूप शांतता होती. मी तुम्हाला औदुंबराचं झाड दाखवते. सर्व नमस्ते रुपेभ्या ओम अघोरभ्य घोरभ्य घोर घोर तरेभ्य सर्वेभ्य सर्व शरभ्य नमस्ते अस्तु रुपेभ्या ओम अघोरभ्य घोरभ्य घोर घोर तरेभ्य सर्वेभ्य सर्व शरभ्य नमस्ते अस्तु रुद्र रुपेभ्या ओम अघोरभ्य घोरभ्य घोर घोर तरेभ्य सर्वेभ्य सर्व शरभ्य नमस्ते अस्तु रुद्र रुपेभ्या ओम अघोरभ्य घोरभ्य घोर घोर तरेभ्य सर्वेभ्य सर्व शरभ्य नमस्ते अस्तु रुद्र रुपेभ्या ओम अघोरभ्य घोरभ्य घोर घोर तरेभ्य सर्वेभ्य सर्व शरभ्य नमस्ते अस्तु रुद्र रुपेभ्या काल काल मम्मुजामक्ष शूलमक्षरम काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे शूलटंक पाशदंड पाणिमादि कारणं श्यामकायमादिदेवनक्षरं निराभयं भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे मुक्तिदायकं प्रशस्त चारु विग्रहं भक्तवत्सलं सितं समस्त लोक विघ्नं गिरिकर्णमणवर्ण शेषपाश शोभिदाण्ड मण्डलं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे रत्नपादुका प्रभाभिरामपादुयुग्नकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पणाशनं करालद्रष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे अट्टहास भिन्न पद्मजांड. तर आम्ही आता स्वामींच्या मठात स्वामींचं दर्शन घेऊन निघालेलो आहोत. खूप छान वाटलं आल्यानंतर. परंतु आज इथे आज महाशिवरात्र असल्यामुळे तिथे जप आहे आणि त्यांचे जे पठण असतं सो ते सुद्धा आहे. खूप सुंदर असं आमचं इथे दर्शन झालेलं आहे. म्हणजे आज सकाळी शंकर महाराजांचं दर्शन झालं. म्हणजे आमचं जे जसं मी सकाळी तुम्हाला दाखवलं की मी ज्या बिल्डिंगमध्ये राहायची तर तिथे शंकराच्या पिंडीवरती बेल वाहून आलेली आहे. परंतु सकाळी तिथे दूध नाही वाहिलं मी, कारण मी दूध घेऊन गेलेली, परंतु आमचे जे काका होते मंदिरातले भटजी तर त्यांनी सांगितलं ऑलरेडी खूप दूध आहे त्यामुळे नका घालू, त्यामुळे मी दूध नाही वाहिलं देवाला. परंतु येस, आता आम्ही निघालेलो आहोत. इकडनं आम्ही स्वामींच्या मठातनं दर्शन घेऊ आम्ही आता अजून एका ठिकाणी चाललेलो आहोत. तर ते कुठे चाललेलो आहोत ते सुद्धा तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. सो स्टे ट्यून. आता आम्ही सर्वच जण, मी, काका आणि काकू स्वामींच्या दर्शनाला जाऊन आलो आणि मी आता पुन्हा घरी आलेली आहे. माझ्याकडे थोडंफार गाडीत सामान होतं, कारण येताना 2-3 भाज्या घेतलेल्या, सो ते आता घरी ठेवले. ते सामान सर्व घरी ठेवले आणि आता मी आणि काकी आम्ही स्कूटीवरनं चाललेलो आहोत राममूर्ती रोडला, ज्या ठिकाणी आहेत नाना मसाल्यांचं दुकान, ज्या ठिकाणी विविध प्रकारचे मसाले, वड्यांची पिठं आणि त्याच्याशिवाय विविध पिठं मिळतात. आणि मी तर मेन म्हणजे वड्यांचं पीठ घ्यायला चाललेली आहे, कारण उद्या मी चिकन बनवणार आहे, कारण उद्या आहे संडे. त्याच्यामुळे उद्याचा मेनू आहे मालवणी चिकन आणि वड्याचा बेत आहे. ओलं चिकन, सुकं चिकन आणि वडे बनवणार आहे, त्याचबरोबर सोलकडीसुद्धा. सो तो उद्याचा बेत आहे आणि वडे बनवणार असल्यामुळे वड्याचं पीठ नाही आहे, सो तेच घ्यायला चाललेली आहे. तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवते की तिथे कोणत्या कोणत्या प्रकारचे पीठ, मसाले आणि विविध गोष्टी मिळतात ते. सो आता स्कूटीवर निघते, सो तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला भेटते. आता आलेलो आहोत नौपाड्याच्या नाना मसाल्याच्या दुकानात, ज्यांच्याकडे विविध प्रकारचे मसाले वगैरे मिळतात. सो आम्ही त्यांच्याकडनं आता वड्याचं पीठ घ्यायला आलेलो आहोत.
पापड मसाले पण आहेत वाटतं यांच्याकडे. पापड मसाले पीठ. तर यांच्याकडे विविध प्रकारचे पापड आणि अलिबागमध्ये जी फेमस चिंच आहे ती सुद्धा यांच्याकडे होलसेलमध्ये मिळेल तुम्हाला आणि उत्तम क्वालिटीची आहे. त्याच्याशिवाय हे पापड आहेत, मिरगुंड म्हणतात त्याला. हो हो. हे काय आहे, आपण काय घेतले आता यांच्याकडनं? नाचणी शेवई. नाचणी शेवई, मालवणी नाचणीचं पीठ आणि मालवणी वड्याचं पीठ. खूप वेगवेगळ्या प्रकारची पिठं, मसाले, मेदकूट. त्याच्यानंतर यांचं स्वतःचं आउटलेट महागिरीमध्ये आहे, ज्या ठिकाणी हे मसाल्याचं कांडण वगैरे तिथेच केलं जातं. नक्की या शॉपला व्हिजिट करा. खूप वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आणि खूप चांगल्या प्रकारची पिठं, उत्तम पिठं तुम्हाला इथे मिळतील. तर आता मी हर्षितला सुद्धा ट्युशनवरनं घेऊन घरी आलेली आहे आणि त्यानंतर आम्ही आमच्या ज्या जुन्या बिल्डिंगमध्ये सकाळी ज्या ठिकाणी मी मंदिरात गेलेली होती तिथे पुन्हा गेलेली होती मी आता. कारण आता संध्याकाळी तिथे आरती होती आणि त्याच्याशिवाय दीपोत्सव होता. म्हणजे आम्ही दरवर्षी त्या मंदिरामध्ये जेवढे म्हणजे लाईट्स आहेत ते बंद करून तिथे दीप प्रज्वलन करतो. खूप छान वाटतं. बरीच जण असतात बिल्डिंगमधली सगळी जण, परंतु आज शनिवार होता, लोक कुठे कुठे बाहेर गेलेली, त्याच्यामुळे खूप जण नव्हती, थोडीशीच जण आज मंदिरात होती. सो आम्ही सर्वांनी तिथे आरती केली आणि त्याच्यानंतर दीप प्रज्वलन करून आम्ही आता पुन्हा मी आणि हर्षित घरी आलेलो आहोत. जेवणाचं काही नाही, दुपारचं आहे तेच जेवण आता आम्ही संपवणार आहोत. डाळ भात आहेच, त्याच्यामुळे आता काही करणार नाही आहोत. फक्त आता मिस्टरांचा उपास असल्यामुळे मी उपासाची कचोरी केलेली आहे त्यांच्यापुरतीच आणि ती आता फ्राय करून घेते. बनवून झालेली आहे. आल्या आल्या मी पहिलं ते काम केलं. तर आता मी चेंज करते आणि त्याच्यानंतर त्या थोड्या वेळानंतर फ्राय करून घेते. फ्रायच करायच्या बाकी आहेत. बाकी सर्व स्टफिंग वगैरे भरून सर्व रेडी करून ठेवलेलं आहे. सो ते आता थोड्या वेळात येतील आणि त्याच्यानंतर मी ते फ्राय करेन. त्याची रेसिपी आय थिंक मी ऑलरेडी, त्याचा पण एक ब्लॉग मी ऑलरेडी बनवलेला आहे उपासच्या कचोरीचं, त्यामुळे मी आता पुन्हा ते काही शूट नाही केलं. आल्या आल्या पहिले ते बनवलं, म्हटलं ते लवकर आले तर परत त्यांना, कारण त्याचा उपास असल्यामुळे त्याला पुन्हा भूक लागलेली असेल. सो आता हर्षितला सुद्धा खूप भूक लागली. तो मला तिथून सांगतोय की मला भूक लागले, मला जेवायला दे, कारण त्या आत्ताच ट्युशनवरनं आलेला आहे आणि त्याने काहीच खाल्लेलं नाहीये. हर्षू देते बाबा तुला. सो त्याच्यामुळे आता आजचा मी हा जो व्लॉग आहे तो मी इथेच एंड करते आहे. आज मी नाना मसाल्यामध्ये गेलेली कारण मला वड्याचं पीठ घ्यायचं होतं आणि कारण उद्या मी ओलं चिकन आणि सुकं चिकन असं दोन्ही बनवणार आहे आणि त्याच्याबरोबर मी बनवणार आहे वडे. कारण बरेच दिवस झाले चिकन आणि वडे बनवले होतं आणि मध्ये मी मच्छीसुद्धा म्हणजे प्रॉन्स बनवलेले होते आणि आज विचार करते आहे की उद्या मी काहीतरी वेगळं बनवेन. सो बघते तर घरामध्ये वड्याचं पीठ नव्हतं आणि हर्षित म्हणाला मम्मा भाकरी वगैरे काही नको, वडे कर, कारण वडे हा जो प्रकार आहे ना तो एनी टाईम त्याला खूप आवडतो. म्हणून मग मी आत्ता जाऊन वड्याचं पीठ घेऊन आली आणि उद्या करणार आहे चिकन, ओलं चिकन, सुकं चिकन आणि मालवणी वडे. कारण मी आज वड्याचं रेडीमेड पीठ आणलेलं आहे, कारण माझ्या ज्या काकू आहेत त्या म्हणाल्या की ते नाना मसाले जे दुकान आहे ना त्यांच्याकडे खूप छान सर्व प्रकारची पिठं मिळतात आणि मी विचार केला जरा ट्राय करूया, म्हणून त्यांच्याकडनंच मी ह्या टायमाला पीठ आणलं. कारण गेल्या टायमाला पीठ मी घरातच बनवलेलं होतं, पण आज म्हटलं की जाऊ देत, चला थोडंसं काम तेवढं कमी होईल माझं, म्हणून मी रेडीमेड पीठ आणलं. सो अशा प्रकारे आजचा दिवस गेलेला आहे. आता मी जेवायला बसते आणि हर्षितला सुद्धा जेवण वाढते, कारण त्याला सुद्धा खूप भूक लागलेली आहे. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.